हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अस्मी क्रिएशन। आज आपण एक क्रोशापासून बनवलेला फुलाचा हेअरबँड बनवायला शिकूयात। खूप सोपं आणि सुंदर दिसणार आहे। त्यासाठी मी वूल घेतलेली आहे आणि 4 नंबरची सुई घेतली आहे। 4 नंबरची सुई घेतल्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा 5 चेन करायच्या आहेत स्लिप नॉट घेऊन। अशा पद्धतीने 5 चेन करायच्या आणि मग फर्स्ट जे स्टिच आहे त्यातून ही स्लिप नॉट अशी काढून घ्यायची आहे। त्यानंतर 1 2 3 हे घेतलं, त्यानंतर 1 आणि 2 वेढे घ्यायचे आणि या सर्कलमध्ये टाकायचे। हा ट्रिपल क्रोशासाठी करतोय आपण। परत यानवर करायची, दोनातून एक घ्यायचा, परत यानवर करायची, दोनातून एक आणि यानवर करून दोनातून एक। हा झाला माझा ट्रिपल क्रोशा। आता दुसरा ट्रिपल क्रोशा तशाच पद्धतीने घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर 3 चेन घ्यायच्या, 1 2 3 चेन घ्यायच्या आणि त्याच सर्कलमध्ये टाकून स्लिप नॉट घ्यायची। ही झाली माझी पहिली पाकळी या फुलाची। म्हणजे 3 चेन, 2 ट्रिपल क्रोशा, 3 चेन, स्लिप नॉट, परत 1 2 3 चेन, परत ट्रिपल क्रोशा, 2 आतमध्ये टाकून परत हा यानवर करून दोनात एक दोनात एक दोनात एक। अशाच पद्धतीने दुसरा ट्रिपल क्रोशा आणि मग परत 3 चेन घ्यायचे आणि स्लिप स्टिच घ्यायची आहे। ही झाली माझी दुसरी पाकळी। आता हे फूल बनवायला आपण घेतलेलं आहे। याच्यामध्ये फक्त फूल बनवायचं आहे। आता अशा माझ्या ही तिसरी पाकळी सुरू झाली। परत 3 चेन, 2 ट्रिपल क्रोशा, 3 चेन आणि स्लिप स्टिच घ्यायची आहे मधल्या सर्कलमधून। आता दुसरा ट्रिपल क्रोशा झाल्या। आता 3 चेन घ्यायच्या आणि स्लिप स्टिच सर्कलमधून स्लिप स्टिच। हा झाली माझी तिसरी पाकळी। अशाच पद्धतीने अजून 2 पाकळ्या तुम्ही इथे करू शकतात। परत 3 चेन, 2 ट्रिपल क्रोशा आणि 3 चेन स्लिप स्टिच। परत त्याच्यानंतरची ही शेवटची पाकळी आपली होईल। याच्यानंतर ह्या झाले तुमच्या 4 आणि आता ही शेवटची पाकळी 5वी। 3 चेन, 2 ट्रिपल क्रोशा। आता बेसिकची व्हिडिओ मी माझ्या चॅनलला टाकलेले आहेत, तर त्यात ट्रिपल क्रोशा टाकलं आहे, ते तुम्ही बघू शकतात। आणि असंही डबल क्रोशा ज्यांना येतो त्यांना ट्रिपल क्रोशा अगदीच येईल, सोपं आहे। अशा पद्धतीने मी स्लिप नॉट घेतलेली आहे आणि मी वूल कट करते। झालं माझं फूल तयार। अगदी सोपं आहे हे फूल तयार करायला। हे बघा झालं। आता हे पाठीमागच्या साईडने तुम्ही फक्त जो थ्रेड आहे पाठीमागच्या साईडला 1 2 याच्यातून काढून घ्या आणि त्यानंतर तुम्ही तो हे करा, कट करून टाका। बस झालं, फूल तयार झालेलं आहे। आता ते रबरला कसं लावायचं ते मी बघते आहे। कुठलंही ब्लॅक कलरचं तुम्ही घेऊ शकतात हेअरबँड, आणि हेअरबँड करताना ब्लॅक कलरचा घ्या आणि त्याच्यासाठी ग्लूगन मी घेतलेली आहे। तुम्ही फॅब्रिक ग्लू पण वापरू शकतात। बघा इथे मी ही ग्लूगनने हे फक्त मोती लावते मध्ये। आता हा मोती तुम्ही कुठल्याही कलरचा घेऊ शकतात, काहीही मध्ये घेऊ शकतात तुम्ही। आता हे घेतल्यानंतर मी फक्त यातून हे असं अशा पद्धतीने टाकून घेतलेलं आहे। बस की माझा हेअरबँड तयार झाला आहे। हे बघा किती सुंदर दिसतं आणि केसाला लावलेलं तर मी तुम्हाला दाखवलंच आहे सुरुवातीला, पण आताही परत दाखवते। बघा किती सुंदर आणि छान आणि पटकन तयार होतं आणि वेगवेगळ्या कलरचं तुम्ही हे तयार करू शकतात। बघा केसाला लावल्यावरती असं दिसतं। आता हे नक्की करून बघा मैत्रिणींनो, खूप सोपे आहे आणि सोपी आयडिया आणि पटकन छान दिसणार आहे। हे नक्की करून बघा। आवडलं तर मला सांगा आणि माझं चॅनलही सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।